ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण आणि आतापर्यंत आपण 3 खंड बघितले. पहिला म्हणजे सृष्टीखंड, दुसरा सतीखंड आणि तिसरा पार्वतीखंड. आजपासून आपण सुरू करत आहोत कुमारखंड. या खंडामध्ये आपण बघणार आहोत की शिव पार्वतीचा विवाह संपन्न तर झाला, पण त्यांना पुत्र कधी झाला आणि त्याने तारकासुराचा वध कधी केला हे सर्व आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिव पार्वतीच्या लग्नानंतर कैलासावर शिव आणि पार्वती यांनी बराच काळ हा एकांतमध्ये घालवला, परंतु त्यांना पुत्रप्राप्ती झाली नाही. त्यानंतर सर्व देवदेवता चिंता करू लागले. त्यावेळी विष्णुदेव म्हणतात की कोणालाही चिंता करण्याचे काही कारण नाही. तुम्ही सर्वजण शिवना शरण जा. जे कोणी शिवांना शरण जाते त्यांना भय राहत नाही. आता शिव आणि पार्वतीच्या एकांतात भंग करणे योग्य ठरणार नाही. कोणीही पती पत्नीच्या एकांतामध्ये भंग करू नये. ज्या कोणी पती पत्नीच्या एकांतामध्ये भंग करण्याचा प्रयत्न करतो त्याला प्रायचित्त मिळाले असा प्राचीन इतिहास आहे. म्हणून आपण काही काळ थांबावे आणि शिव-पार्वतीचा एकांत झाल्यानंतर काय करायचे ते आपण सर्वजण मिळून ठरवू. दिवसामागून दिवस हे निघून जात होते. काही वर्ष निघून गेली त्यातच, परंतु शिवजींना मात्र पुत्रप्राप्ती ही झाली नाही. तिकडे तारकासुराचे अत्याचार हे मात्र वाढतच चालले होते. त्यामुळे देवांचे, ऋषीमुनींचे आणि सर्वसामान्य लोकांचे जगणं अगदीच अवघड झाले होते. सर्व देव हे व्याकुळ होऊन श्रीजवळ श्रीहरींजवळ येतात आणि त्यांना म्हणतात की हे भगवान, तुम्ही तर जगाचे रक्षण करता आहात ना, तुम्हाला आम्ही शरण आलो आहे. सर्वांचा जीव हा कासावीस झाला आहे. हे सर्व काय घडते आहे आम्हाला खरंच काही कळत नाही आणि तरी कृपा करून तुम्ही आमचे रक्षण करा. सर्व देवांची प्रार्थना ऐकल्यानंतर श्रीहरी हे कैलासावर शिवांकडे जातात आणि त्या ठिकाणी त्यांना शिवजी दिसत नाही, म्हणून त्यांना खूप आश्चर्य वाटतं की शिवजी कुठे गेले. त्यांनी त्यावेळी तेथील गणांची भेट घेतली आणि ते गणांना म्हणतात की शिवजींनी आम्हाला इथे पहारा करण्यास ठेवले आहे असे गण श्रीहरींना सांगतात. आणि ते पार्वतीच्या मंदिरामध्ये गेले आहे. तेव्हा श्रीहरी देवांना घेऊन त्या मंदिराच्या द्वारावर गेले आणि त्यांची स्तुती करून आर्ततेने प्रार्थना करून तारकासुराच्या त्रासापासून वाचवा अशी विनंती श्रीहरींनी शिवांना केली. श्रीहरींनी केलेली आर्त प्रार्थना शिवांनी ऐकली आणि शिवांनी दरवाजा उघडला. त्यांना श्रीहरींना बघून खूप आनंद झाला आणि ते म्हणाले की तुम्ही येथे का आला आहात? त्यावेळेस श्रीहरी म्हणतात की तारकासूर आम्हाला खूप त्रास देत आहे, तरी आपण सर्वांचे संकट हे दूर करावे. त्यावेळी शिवजींचे तेज हे अतिशय प्रखर होते आणि त्यावेळी अग्नीने कपोताचे म्हणजेच पारव्याचे रूप धारण करून खाली पडलेले तेज हे चोचीने ग्रहण केले. तितक्यात पार्वती माता तेथे येते आणि तेथील दृश्य पाहून ती फारच क्रोधयमान होते आणि ती अग्नीला म्हणते की देवांचा स्वार्थ साधून तू वीर्य ग्रहण केलेस. हे तुझ्याकडून दुष्कर्म घडलेले आहे. त्यामुळे आजपासून तू सर्वभक्षी होशील. जो कोणी तुझ्या सानिध्यात येईल तो जळून खाक होईल. त्या तापाने तू देखील जळत राहशील. शिवजींचे वीर्य हे ग्रहण केल्यामुळे अग्नीला ते सहन झाले नाही आणि अग्नीला खूप त्रास होऊ लागला. अग्निदेवाचे मुख असल्यामुळे त्यांना देखील तर त्रास होऊ लागला. देवांनी शिवजीची प्रार्थना केली आणि शिवजींनी त्यांना वमन करण्यास सांगितले. देवांनी वमन केल्यावर त्याचा त्रास हा थोडा कमी झाला. अग्नीचा त्रास मात्र काही केला कमी होईना. त्यावेळी अग्नीने शिवजींना त्रास कमी व्हावा म्हणून मनोभावे प्रार्थना केली. त्यावेळी शिवजी अग्नीला सांगतात की माझे वीर्य हे तू उत्तम स्त्रीमध्ये प्रविष्ट कर, त्यामुळे तुला होणारा दाह हा निश्चित कमी होईल. शिवजींच्या इच्छेने त्यावेळी नारदांनी तेथे प्रगट झाले आणि म्हणाले की माघ महिन्यात प्रभाक्षेत्री ज्या स्त्रिया सर्वात आधी स्नानासाठी येतील त्यांच्यामध्ये शिवजींचे तेज प्रगट कर असे नारद अग्नीला सांगतात. त्यांच्या सांगण्याप्रमाणे अग्नी त्याप्रमाणेच करतो. त्यामुळे अग्नीचा दाह हा कमी होतो. एकूण 6 स्त्रिया या शिवजींच्या तेजामुळे ह्या गर्भवती होतात आणि त्या स्त्रिया हिमालयात जातात. हिमालयाच्या अंगातही ते तेज धारण करण्याचे सामर्थ्य नव्हते.
त्याने ते शिवतेज हे गंगेत सोडतात. त्यापासून शिवपुत्राचा जन्म होतो. त्यावेळी शिव पार्वतीला प्रसन्नता वाटू लागते आणि पार्वतीला पान्हा फुटतो आणि सर्व देवांना देखील आनंद हा होतो. त्यानंतर वनामध्ये शिवपुत्राचा हा जन्म होतो. काही काळानंतर विश्वामित्र ऋषी तेथे येतात आणि ते तेजस्वी बालक पाहतात आणि त्या बालकाला पाहून ते नमस्कार करतात. त्यावेळी ते बालक म्हणते की शिवजींच्या संमतीने मी येथे आलो आहे. माझे वेदसमंत संस्कार तुम्ही करा. तुम्ही माझे पुरोहित व्हा. त्यावेळी विश्वामित्र त्या बालकाला म्हणतात की मी ब्राह्मण नाही. गांधी कुळातील मी एक क्षत्रिय आहे. माझे नाव विश्वामित्र आहे. आता तू कोण आहेस ते मला सांग. त्यावेळी ते बालक आपली सर्व हकीकत सांगते आणि बालक म्हणते की विश्वामित्र, तुम्ही माझ्या वराने महर्षी व्हाल. माझे तुम्ही संस्कार करा. बालक, मी शिवपुत्र आहे. हे जाणून शिवमित्रांना खूप आनंद होतो आणि ते त्याच्यावर वेदप्रणीत सर्व संस्कार हे करतात. तेव्हापासून विश्वामित्र श्रेष्ठ पुरोहित म्हणून मान्य पावतात. अग्नीने त्या बालकास अनेक दिव्य असे अस्त्र दिले होते. तसे 6 कृतिकांनी बालकाला पाहताच त्यांच्यामध्ये मातृभाव हा निर्माण होतो आणि त्या त्याला घेऊन आपल्या लोकी जातात. एके दिवशी त्या शिवपुत्राने आपला अगाध महिमा देवांच्या सभेमध्ये दाखवला. देव त्याला विचारतात की तू कोण आहे आणि कोठून आला आहेस ते आम्हाला सांग. त्यावेळी तो बालक काही उत्तर न देता तो आपल्या स्थानी परत जातो. हा कृतिका ह्या शिवपुत्राला घेऊन जातात, त्याचे पालनपोषण करतात. त्यानंतर एकदा पार्वती शिवांना विचारते की तुमचे प्रगटलेले दिव्य तेज हे कोठे? त्यांचा शोध घेत असताना अग्नी म्हणतात की मी तेज घेतले पण मला ते काही सहन झाले नाही, म्हणून मी ते 6 कृतिकांना ते तेज ग्रहण केले आणि त्यांच्याकडे ते बालक आहे. वेळी शिव पार्वती हे त्यांचा शोध घेऊ लागतात. नंदिकेश्वर हे कार्तियांकडे येतात. आपण पार्वतीचे पुत्र आहात म्हणून त्यांना सांगतात. त्यांनी तुम्हाला भेटण्यासाठी बोलवले आहेत हे देखील कार्तिकेयला सांगतात. नंदिकेश्वर कार्तिकेयास जन्माचा सर्व वृत्तांत देखील सांगतात. तुझ्या हातून तारकासुराचा वध होणार आहे हे देखील नंदिकेश्वर कार्तिकेयांना सांगतात. कार्तिकेयन सर्व विचार पटतात. त्यांनी आपल्या कृतिका मातांना वंदन करतात आणि ते त्यांची आज्ञा घेऊन शिव पार्वतीकडे भेटण्यासाठी निघतात. कार्तिकेयला आणण्यासाठी मोठा रथ पाठवला जातो. त्यावेळी कार्तिक हा आपल्याकडून जाणार हे पाहून त्याच्या 6 एका माता ह्या रडू लागतात, विलाप करू लागतात. त्यावेळी कुमार मातांना आपल्याबरोबर येण्यास सांगतो. कुमार कैलासाकडे निघतो. तो येऊन पोचल्यावर सर्वांना अतिशय आनंद होतो. शिवगण त्याला नमस्कार करतात. शिवपार्वतीला देखील खूप आनंद होतो. कार्तिकेय रथातून उतरतो व शिवपार्वतीला नमस्कार करतो. देवश्रिया कुमारास ओवाळतात. कुमारालाच म्हणजे कार्तिकेयला घेऊन शिव आपल्या मंदिरात जातात. कैलासावर मोठा उत्सव सुरू असतो. शिवजींनी कुमाराला रत्नखचित अशा आसनावर बसवतात. पवित्र जलधारांनी वेदमंत्राच्या घोषात कार्तिकेयाला स्नान घालतात. त्यानंतर कार्तिकेयला मुकुट व अनेक आभूषणांनी सजवले जाते. त्यांना अनेक वस्त्र दिली जातात. अनेक देवदेवतांनी त्यांना वस्त्र देतात. त्यांना यज्ञोपवीत देऊन गायत्री मंत्र हा कार्तिकेयांना दिला जातो. कैलासावर मोठा उत्सव हा साजरा करण्यात येतो. शिवदेवांना म्हणतात की आपण वर मागून घ्या. त्यावेळी देव म्हणतात की आपल्या पुत्राने तारकासुराला मारावे अशी आमची एक इच्छा आहे. त्यावेळी शिव तथास्तु म्हणून सर्वांना आनंदित करतात. रत्नखचित सिंहासनावर बसलेला कार्तिकेय अतिशय सुंदर असा दिसत असतो. त्यावेळी एक यज्ञकर्ता ब्राह्मण तेथे येतो आणि तो म्हणतो की मी अजमेध यज्ञ सुरू करत आहेत, परंतु माझे इथून अज पळून गेले आहेत. आपण थोर शिवपुत्र आहात. आपणामध्ये प्रचंड शक्ती आहे, तरी आपण त्या अजाला परत आणावे ही आमची तुम्हाला प्रार्थना आहे. त्यावेळी
कुमारवीर बाहूला अज शोधण्यासाठी पाठवले जाते. परंतु ते कोठेही सापडत नाही. शेवटी वैकुंठात अज सापडतात व वीरबाहूंनी त्याला पकडून हे कुमारासमोर म्हणजेच कार्तिकेय समोर आणले जातात. त्यावेळी त्या ब्राह्मणाला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो की आता माझे अज मला परत द्या. त्यावेळी कार्तिकेय म्हणतो की या अजाचा वध करणे योग्य नाही, तरी तू आपल्या घरी जा. तुझा यज्ञ आनंदाने संपन्न होईल. मित्रांनो, या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.